मैदानावर खेळणार दोन संघ, एक संघ आपण पाहतो घरच्या मैदानावर खेळेल, नवरंग ए संघ जो आपण पाहतोय नेहमीच या मैदानावर प्रॅक्टिस असते त्यांची, परंतु आज ही प्रॅक्टिस फायनल मध्ये नेणार की काय, तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मॅचला सुरुवात होईल. सेकंड सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सेकंड सेमीफायनल असणार आहे. 3 षटकांचा हा सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्कॉर्पियन टीम प्लीज थांबा 1 मिनिट. एक्स्ट्रा खेळाडू जर आला नाही तर यावेळेस तुम्हाला 2 रनाची पेनल्टी भेटेल. सर्वेश गोलंदाजी मार्कवर आणि एका बाजूला कुंजल एका बाजूला अंकित आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अंकित खेळतोय स्ट्राईक एंडवर तर कुंजल नॉन स्ट्राईक एंडवर होता. यावेळेस जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 1 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर गेम प्लॅन नक्कीच करावा लागेल. स्कॉर्पियन टीम कालच्या दिवसामध्ये काय खेळली होती, जबरदस्त सामना त्यांचा रंगला होता आपल्याला पाहायला मिळालं. क्वालिफाय झालेली संघ म्हणून आपण पाहिलं स्कॉर्पियन संघाला. यावेळेस सिंगल रन्स घेईल. नवरंग संघाचा जर विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय कुंजल ज्यांनी चांगली मैदानं नक्कीच गाजवल्यात. आज देखील आपण पाहतोय आपल्या संघाला गरज आहे. ही मॅच महत्त्वाची आहे आणि ही मॅच जर चांगल्या पद्धतीने खेळावी हीच अपेक्षा असतील आपल्या संघाकडून. यावेळेस नक्कीच वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 3 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोलवरचा टप्पा अप्रतिम. चेंडूवर रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय मी म्हणेन. आतापर्यंत नक्कीच रोखून ठेवलाय मोठा फटका मारण्यापासून. चांगली गोलंदाजी केले गोलंदाज सर्वेश यांनी. पुढचा चेंडू पायावर टाकला होता. या चेंडूला जर पाहिलं तर दिशा दिली. ऑनसाइड रिजन मध्ये सिंगल रन्स घेतला जात आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 4 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर लागली जात आहेत. इथून पाहायला मिळेल 5वा चेंडू असेल या षटकातील. ओहो, या चेंडूला चांगली पिचिंग केली मी म्हणेन. खऱ्या अर्थाने चांगली पिचिंग पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी वापरले. पहिलाच गोलंदाज सर्वेश जो सक्सेसफुल गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या षटकामध्ये जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहेत परंतु मोठा फटका आलेला नाही आहे. कारण सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय. या दुसऱ्या सामन्यामध्ये धावसंख्या येणं खूप गरजेचं असणार आहे. यावेळेस फटका तर आलाय परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मिळेल 1. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 5 धावा. बिनबाद 5 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण म्हटलं होतं या मैदानावर एक मोठी टुर्नामेंट आणि या मोठी टुर्नामेंटचं आयोजन राकेश परदेश यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे आयोजन जे आहे ते पूर्ण भारतामध्ये 1 नंबर जसं केलं जाईल असं कालच त्यांनी म्हटलं होतं की भारतामध्ये कधीही कुठेही झालं नसेल असं आयोजन आपण या ठिकाणी करणार आहोत. याची अनाउन्समेंट कालच आपल्याला पाहायला मिळाली होती. काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. ह्या आयोजनाचं आपण नक्कीच वाट पाहणार आहोत. प्रत्येक संघाला वाटेल की या स्पर्धेमध्ये खेळावं. कारण की आजचा जर विचार केला आजच्या या एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये खेळतायत आपण. अगदी काही सेकंदामध्ये जर पाहिल्या तर या 32 संघ असतात. त्या 32च्या 32 संघ या एंट्र्या ज्या असतात त्या पूर्ण केल्या जात आहेत. काही संघाला वेटिंगमध्ये राहावं लागतंय. म्हणजेच प्रत्येक संघाची इच्छा असते की या मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळावं. ओहो, इथून मात्र पायावर चेंडू आदळलाय. चेंडूवर रन्स येणार नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. दुसरा गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर संकेत चांगली गोलंदाजी करत असताना स्कॉर्पियन संघ आज जर पाहिले तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये स्कॉर्पियन जे नाव आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2 ते 3 वर्षापूर्वी हा नाव खूप मोठा होता परंतु थोडेसे बॅकफुटला गेले होते. आज पुन्हा एकदा डे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे पुन्हा उभारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अगदी
लेग कट केला जातोय. लेग कटच्या माध्यमातून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. उत्तम भाऊ येतील ना तुम्हाला लिहून नाही का दिलं आम्ही ते विकास कदम ते नाव घ्या ठीक आहे. बाकी शकुंतला घेतं चाललं पण ते घ्या. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चौथा चेंडू आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय परंतु चेंडू बॉलरच्या पायाला लागून सरळ लेग साईडच्या दिशेने नक्कीच गेला होता. या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स येईल परंतु सिंगल डबल रन्स इथून आतापर्यंत काढल्या गेल्या आहेत. मोठा फटका अजूनही आलेला नाही. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते 7 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फिरवलंय परंतु धोका आणि धोका मिळालाय. नक्कीच मिळतंय. या ठिकाणी जर पाहिलं तर कुंजनला बाहेर जावं लागेल. गडी बाद होतोय. कुंजल या ठिकाणी बाद होईल. कुठेतरी मारताना इथून चुकले जात आहेत. यावेळेचा पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. रन्स मात्र 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत आणि धावसंख्या 9 धावा. पुन्हा एकदा तो चेंडू अचंबित करतायत फलंदाजाला. हा फटका मारू शकत नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतंय खूप चांगला गोलंदाजी करताना. यावेळेस पायावर चेंडू टाकला होता आणि हा चौकार मिळेल. वेलकम चौकार पाहायला मिळतंय. वेलकम चौकार नक्कीच, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय गरज होती या चौकाराची. पहिली चौकार आपल्याला पाहायला मिळते या इनिंगची आणि या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 13 धावा. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू डॉट आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा स्कोर कार्डवर आणि जिंकण्यासाठी 14 धावांचं लक्ष्य ठेवलं जाईल. जीत के लिए 14 रन बनाने हैं स्कॉर्पियन टीम को. जिस तरह से आज नवरंग ए टीम खेली और 8 गेंदे उन्होंने डॉट खेली है, उसी के चलते अगर देखा जाए तो
जो स्कोर बनना चाहिए था वो स्कोर बना नहीं। आपले पाहुणे या ठिकाणी वेलकम होताना येताना पाहायला मिळणार आहेत। तर नक्कीच 2 मिनिटं आपण मॅच अगदी थांबवायची आहे। क्षेत्ररक्षण सजून घ्या तुम्ही, हरकत नाही आहे, परंतु मॅच इथे 2 मिनिटासाठी नक्कीच आपण थांबवणार आहेत। आपले मुख्य आजचे आपण पाहतोय ज्यांची आपण भरपूर वेळेत वाट पाहिली या ठिकाणी आज आपण पाहतोय, कारण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्या सर्वांचे लाडके, नक्कीच हवे असे वाटणारे असे एकमेव थँक्यू। तर या आपल्यात या ठिकाणी उपस्थित होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते उत्तम भाऊ पिंपळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी उपस्थित होताना वेलकम सर, आणि आपण पाहतोय पवार साहेब त्यांच्या समवेत, त्यानंतर राकेश परदेशी आपण पाहतोय, आणि खऱ्या अर्थानं जी स्पर्धा आज आपण पाहतोय या स्पर्धेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून आपण पाहतोय धोळीपूजा या शाखा प्रमुख विकास कदम आयोजित ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय। आणि खऱ्या अर्थाने ही 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय, आणि ही स्पर्धा इतकी खूप चांगली आहे, या स्पर्धेला इतकं प्रेम मिळालंय की ही स्पर्धा अगदी आपल्याला हवीहवीशी वाटणारी आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आयोजक म्हणून विकास कदम शाखा प्रमुख आहेत या ठिकाणी, आणि खूप चांगली स्पर्धा आयोजन आणि प्रत्येकाचं मन लागलंय या स्पर्धेमध्ये। आपण पाहतायत या ठिकाणी उपनेते उत्तम पिंपळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। त्यानंतर आपण पाहतोय आणखीन एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या दरम्यान। तर या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणखीन एक मान्यवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या शहर प्रमुख म्हणून मनोजी संखे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित होताना। बॉब या नावाने प्रेम मिळालंय आणि खूप चांगलं या ठिकाणी नेतृत्व कर्तृत्व आपण पाहतोय बॉबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। अप्रतिम या ठिकाणी आपण पाहतोय जे मान्यवर उपस्थित आहेत। अगदी फायनलचा सामना थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, एक इनिंग संपल्यानंतर आपण फायनलचा सामना देखील पाहणार आहोत, परंतु यावेळेस आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत असताना आपल्या समवेत आपण पाहतोय उपनेते उत्तम पिंपळे साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार शहर प्रमुख मनोजी संखे। वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी या स्पर्धेमध्ये। अगदी ही स्पर्धा नावाजलेली स्पर्धा म्हणून आज सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। 2 दिवस या स्पर्धेचं आयोजन। जाऊया मॅच कडे, जिथे मॅच स्टार्ट करेल संकेत आणि राहुल। पहिला चेंडू जर पाहिला तर नोचा कॉल होता, नोच्या कॉलवर जर पाहिला तर इथे मात्र सिंगल रन्स नक्कीच ग्राह्य धरला जाईल। सिंगल रन्स मिळतंय जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 14 धावांचं लक्ष ठेवलंय 3 षटकांमध्ये। नक्कीच मान्यवरांच्या माहितीसाठी एक संघ जर पाहिला तर घरचा संघ आहे या ठिकाणी आपण पाहू शकतायत, आणि दुसरा जर पाहिला तर स्कॉर्पियन संघ। फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला थांबवलंय। अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। संकेत होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा हा चेंडू स्वीप, परंतु सरळ हातामध्ये
इथून या 14 धावा बनवायच्या आहेत, परंतु 14 धावा बनवताना तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण कुठलंही कार्य असू द्या संघर्ष करणं खूप गरजेचं असतं. आणि इथून आपल्याला पाहायला मिळतं स्कॉर्पियन संघाचा पहिला गडी या ठिकाणी बाद होताना. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू हे नक्कीच झाले आहेत, परंतु एकच रन स्कोर कार्डवर लागली जाते. बॅट्समन प्रभात येतोय. इथून पाहायला मिळेल प्रभात फलंदाजीसाठी या ठिकाणी उपस्थित झालाय. जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे, म्हणजेच अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस चेंडू जर पाहिलं तर सरळ हातामध्ये होता, झेल टिपायचं होतं, परंतु हा झेल सुटलाय मी म्हणेन खऱ्या अर्थाने. जर विकेट काढले तर थोडासा दबाव मिळेल आणि दबावाने ज्या 14 धावा आहेत त्या रोखायच्या त्या नक्कीच रोखू शकतायत. आतापर्यंत आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव स्कोर कार्डवर लागली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय, उर्वरित 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पुन्हा एकदा पायावर चेंडू आदळतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय तीच पराक्रम, चांगली गोलंदाजी आणि चेंडू जर पाहिलं तर रोखलं गेलंय रनांना. धावसंख्या अजूनही 1 धावावर आपल्याला पाहायला मिळतोय, ती देखील एक्स्ट्राची रन्स. म्हणजे पहिला नो चेंडू आला त्यावर एकच रन्स या ठिकाणी ग्राह्य धरलं गेलं, परंतु यावेळेस कोणताही रन्स बॅटमधून आलेला नाही आहे. यावेळी कडक प्रहार, जबरदस्त चौकार मारतोय. अगदी बॅटच्या रडारमध्ये होता चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ह्या चेंडूवर आक्रमण केलं आणि आक्रमण इतकं भारी होती की ते कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या मान्यवरांच्या भेटीसाठी इथे मात्र येतोय वेलकम चौकार 4. थँक्यू. इथून आपण पाहतोय फलंदाज अभिनव नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मिस्टर राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी आणि अभिनव आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून पाहतोय बॅट प्रॉपरली लागली नाही, परंतु वा काय क्षेत्ररक्षण दर्जा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर पूर्णपणे अंग झोकून दिलं आणि सुपर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अजयच्या माध्यमातून. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा क्लास दर्जा जबरदस्त फटका, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. 10 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागल्या. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतोय मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या या नजरेसमोर ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी आपल्या या धोडीपूजा एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त आयोजन नियोजन आणि प्रत्येकाला हवीविषयी वाटणारी ही स्पर्धा
पुन्हा एकदा अटॅक केलाय परंतु अटॅक थांबवलाय मी म्हणेन. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत. इथून जर पाहिले तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 4. यावेळेस कडक प्रहार. 4 धावा इथे मात्र जमवल्या जात आहेत आणि स्कॉर्पियन संघ या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करतोय. दोन्ही टीमचे फायनलला गेलेत ना, लाईन अप करून घ्या.